कार्यकर्त्यांना नेता बनवण्याची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये सांगली जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट माणिक बाबा हे कामेरीचे उमेदवार जयराज पाटील दादा यांचा अर्ज भरण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत. बाबा, अर्ज भरण्याची तयारी सुरू आहे, काय उत्साह आहे भाजपमध्ये? तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं उत्साह आहे, एक वेगळं उत्साहाचं वातावरण या कामेरी मतदारसंघात तसंच वळवा तालुक्यामध्ये आहे. कालच आमच्या संबंध जिल्ह्याच्या मुलाखती पार पडल्या. जवळजवळ 1000 लोकांनी या ठिकाणी आमच्याकडे मागणी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीकडे अतिशय मोठ्या पद्धतीनं चोरस आपल्याला बघायला मिळेल तिकीट मिळवण्यासाठी, आणि त्याच पद्धतीने तालुक्यामध्ये सुद्धा सेम वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. परंतु या ठिकाणी कामेरी मतदारसंघात जर बघितलं तर आम्ही तिन्ही युवक आमचे नेते पक्षाचे हे उमेदवार म्हणून दिलेले आहेत. ते सुशिक्षित आहेत, ते युवक आहेत आणि त्यांना खरोखर या समाजासाठी काहीतरी करायचं आणि सामाजिक वारसा असणारी ह्या मंडळींना आम्ही तिकीट दिले. आणि निश्चितपणानं आमचे तिन्ही उमेदवार जिल्हा परिषदेसाठी जयराज पाटील, कामेरी पंचायत समितीसाठी आमचे शुभम पाटील आणि आयतोड बुद्रुक गाण्यासाठी या ठिकाणी आम्ही धनंजय शेटे आमचे युवक या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. आणि निश्चितपणानं तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण ह्या कामेरी जिल्हा परिषद गटामध्ये. भाजप हा देशातला जगातला सर्वात मोठा पक्ष, वाळवा तालुक्यामध्ये सुद्धा भाजपमध्ये ऑल इज वेल आहे का? 100% आहे. हे बघा की मी मगाशी सुद्धा एका माध्यमाला हे सांगत होतो की नगरपालिकाच निकाल वेगळ्या पद्धतीने झाला, कारण तिथली समीकरणं वेगळी होती. तिथं गैरमेळ आमच्यामध्ये होता. जे आमचे मित्रपक्ष असतील, भारतीय जनता पार्टी असेल, NCP अजितदादा गट असेल, गैरमेळी झाल्यामुळे त्या ठिकाणी पराभवाला आम्हाला सामोरं जावं लागलं. परंतु ती काळजी आम्ही आता जिल्हा परिषद पंचायत समिती घेतली. आम्ही गेले महिना झाले ह्याच्यामध्येच आहे. सगळ्यांचे मतदारसंघ आम्ही एकमेकाची वाटून घेऊन कोणी कुठला मतदारसंघ लढवायचे आम्ही अगोदर ठरवलेलं त्या पद्धतीने कामाला लागलेलं आहे. ह्यामध्ये कुठलाही गैरमेळ तुम्हाला दिसणार नाही आणि चांगल्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल आणि भारतीय जनता पार्टीचा झेंडा पंचायत समितीवर फडकेल. अजून कुठले मतदारसंघ बाकी आहेत उमेदवारी देण्यासाठी? हे बघा की चुरस प्रचंड आहे. शेवटी ही लोक आमचीच आहेत. प्रत्येकाची समजूत घालावी लागणार आहे. असं नाही की एखादा कुठला काँग्रेसमधनं आलाय, राष्ट्रवादीतनं आलाय, त्याला आम्ही तिकीट द्यायसाठी थांबवतोय असं नाही. मूळचं आमचं भारतीय जनता पार्टीचेच प्रत्येक मतदारसंघामध्ये कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आमच्याकडे मागणी करतात. तर प्रत्येकाची समजूत घालून त्या ठिकाणी ते मतदारसंघ सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जे प्रश्न सुटलेले आहेत त्याचे अर्ज आज दाखल होतील. जसं आता कामेरी विषय संपला, त्यांचे अर्ज दाखल झाले. आमचा चिकोडी मतदारसंघाचा विषय संपला, त्यांचाही अर्ज आपण आज दाखल करतोय. वाटेगाव विषय संपला, वाटेगाव आज आम्ही दाखल करतोय. इतर ठिकाणी चोरस येते, थोडंसं आज उद्या होईल. बाबा, शेवटचा प्रश्न, काय मुद्द्यावर ही निवडणूक चालणार आहे नेमकी? कारण नेरेटिव्ह बऱ्यापैकी प्रत्येकाकडे पसरला जातोय, पण ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर जास्त चालणार आहे? हे बघा की आमच्या विरोधात खोटा नेरेटिव्ह प्रश्न पसरवण्यामध्ये खूपच पटाईत आहेत. म्हणजे आपण बघा की वाकोटी बुद्रुक सारखं ही योजना गेले कित्येक वर्ष आपण बघतोय. आता तुम्ही युवक आहे, आम्ही युवक आहे. आपण लहान होतो त्यावेळी ऐकत होतो, मग आता आपण बहुतेक योजनेला आता जन्म होतो, निवडणुकीचा जन्म होतो तिचा योजनेचा. मला तेच म्हणायचं आहे की निवडणूक लागल्या की वाकोटी बुद्रुकची ही मंडळी विषय करतात. मला सांगा, या तालुक्याचे आमदार गेले कित्येक वर्ष मंत्री आहेत, 15 वर्ष 20 वर्ष मंत्री आहेत. आमदार कित्येक वर्ष का प्रश्न मार्गी लागला नाही? ह्या योजनेला सुरुवात भारतीय जनता पार्टीने शिवसेनेनं 96 साली केली होती. आता भारतीय जनता पार्टीचा हा विषय पूर्णपणे संपवणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये काम आलेलं आहे. तो विषय संपेल. तालुक्यातील बरेच ग्रामपंचायतींमध्ये पेयजल योजनामध्ये घोटाळा आहे. तेही आम्हाला पेयजल योजना चांगल्या पद्धतीने पूर्ण करून लोकांना चांगल्या असणारे स्मारक आम्हाला पूर्ण करून घ्यायचे. उदाहरण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं वाटेगावचं स्मारक आम्हाला पूर्ण करायचं आहे. पांडू मास्तरांचं एडीनी पाणीचं पूर्ण करायचं आहे. क्रांतिसिंह नाना पाटलांचं आम्हाला कृषी महाविद्यालय आम्हाला पूर्ण ह्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि त्याच पद्धतीने क्रांतिसिंह नाना पाटलांचं सुद्धा या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. तेही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं.